हॅलो फ्रेंड, आता आपण बघणार आहे की एखाद्या कंपनीने एखादा शेअर जर डिस्काउंटच्या पद्धतीने जर विकला असेल तर त्याचा एक्झाम्पल कसं सोडवायचं. मागच्या वेळेलासुद्धा सांगितलं होतं डिस्काउंट म्हणजे काय असते. सपोज एक शेअर 100 रुपयेचा असेल तर त्याला जर 90 रुपये किंवा 80 रुपयात विकत असेल तर याला काय म्हणू आपण, डिस्काउंट. म्हणजे जी मूळ प्राईस असेल त्यापेक्षा कमी किमतीने. हे का करते कंपनी, जर कंपनीचे शेअर विकली जात नसेल, कंपनी नवीन असेल तर ग्राहकांना उत्तेजित करण्यासाठी की कमी किमतीत ते शेअर घ्यायला तयार होईल, त्यासाठी हे डिस्काउंट दिलं जाते. तर त्याप्रमाणे आपण एक एक्झाम्पल घेऊ. तर एक्झाम्पल असं आहे, होम ट्रेड लिमिटेड इश्यू 50,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच ॲट डिस्काउंट ॲट 10% पेएबल ॲज अंडर. जी होम ट्रेड कंपनी आहे त्याने 50,000 शेअर इश्यू केले आहेत 10 प्रमाणे आणि त्यावर डिस्काउंट आहे 10%. जर 10 रुपयेचा एक शेअर असेल आणि 10% जर त्यावर डिस्काउंट देत असेल तर एक शेअर किती रुपये झाले, ते 1 रुपये झाले. ठीक आहे. 10 रुपयेचे जर 10% काढले तर ते 1 रुपये होते. तर गुणीला बी असं बी केलं तर तरी असंच निघणार आहे. 10 रुपये गुणीला 10 भागीला 100 बरोबर किती येईल, 1. ठीक आहे. आणि ते पैसे खालीलप्रमाणे बोलवले. ॲप्लिकेशनसोबत 2 रुपये आहे, अलॉटमेंटसोबत 3 रुपये 50 पैसे आहे, आफ्टर अलाउइंग डिस्काउंट. पण त्यामध्ये काय आहे, डिस्काउंटसुद्धा आहे. म्हणजे 3 रुपये 50 पैसे आहे तर 1 रुपये डिस्काउंट आहे. म्हणजे अलॉटमेंटची किती आहे, अलॉटमेंटची असेल 2 रुपये 50 पैसे, 1 रुपये डिस्काउंटचे. ठीक आहे. हे अलॉटमेंट आणि हे डिस्काउंट. तर किती असे त्याने 3 रुपये 50 पैसे बोलवले. पुढं काय म्हटलेलं आहे, आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे किती आहे, 3 रुपये 50 पैसे. तर असे मिळून ते 9 रुपये होतात. ठीक आहे. खाली काय म्हटले, ॲप्लिकेशन फॉर 65,000 शेअर वेअर रिसिवड. 50,000 शेअर इश्यूड केले, 65,000 म्हणजे 65,000 शेअर काय आले, रिसिवड आले. द डायरेक्टर रिजेक्टेड ॲप्लिकेशन फॉर 5,000 शेअर अँड रिपेंडेड देअर ॲप्लिकेशन मनी. त्यापैकी डायरेक्टरनं काय डिसाईड केलं, 5,000 शेअर हे रिजेक्टेड केले आणि बाकीचे पैसे त्यांना परत दिले, जे ॲप्लिकेशनसोबत 5,000 शेअरधारकांनी पैसे दिले असेल ते. द शेअर व्हेअर अलॉटेड प्रोराटा अमंग द रिमेनिंग ॲप्लिकेशन अँड द एक्सेस मनी रिसिवड फ्रॉम देन ॲप्लिकेशन वॉज ॲडजस्टेड टू अलॉटमेंट. ठीक आहे. आणि बाकीचे जे शेअर आहे त्यांनी काय केलं, प्रोराटाप्रमाणे वाटलेले आहे. यामध्ये 2 टर्म अँड कंडिशन दिलेली आहे की 250 शेअर व्हेअर अलॉटेड टू मिस्टर श्रीधर हू फेल टू पे द अलॉटमेंट अँड कॉल मनी. एक श्रीधर नावाच्या व्यक्ती आहे की ज्यांनी 250 शेअर धारण केले, त्याने अलॉटमेंटची आणि कॉल द मनी यानी फर्स्ट कॉल सेकंड कॉलची मनी त्यांनी पे नाही केली. आणि दुसरा आहे श्रीकांत हू होल्ड 5,000 शेअर फेल टू पे द कॉल मनी. श्रीकांतनं काय केलेलं, कॉल मनी दिलेलं नाही, यानी फर्स्ट आणि फायनल कॉलचं. ते आपण एंट्री करू. सर्वात पहिले एंट्री होते ही कॉमन असते की ॲक्च्युअल आपल्याकडे किती शेअर रिसिवड झालेले आहे त्याची एक एंट्री करायची. तर ती एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट क्रेडिट. किती आले होते, 65,000 शेअर आपल्याकडे आलेले आहे. आणि ॲप्लिकेशनची किंमत किती दिलेली आहे इथं बघा, ॲप्लिकेशन ₹2 म्हणजे किती होईल इथं, बरोबर होईल 1,30,000. 1,30,000. नॅरेनेशन काय आहे, बीइंग ॲप्लिकेशन मनी रिसिवड ऑन, ठीक आहे, 65,000 शेअर ॲट द ₹2 पर शेअर रुपीज इच. त्यानंतर हे 2 नंबरची एंट्री होते, ते शेअर कॅपिटलला तब्दील केले आहे, किती रिजेक्ट केलेलं आहे, आणि एक्सेस मनी ही अलॉटमेंटला तब्दील केलेली आहे. तर 2 नंबर एंट्री लिहितो मी, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट तब्दील करतो आपण शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट
टू बँक अकाउंट क्रेडिट टू अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. बघून घेऊ आपण थोडंसं चार्ट बघू. बघा इशूड किती गेले 50,000 शेअर्स. ॲप्लिकेशन किती आली 65,000 शेअर म्हणजे 65,000. त्यापैकी कंपनीनं काय केले 5,000 शेअर हे टोटली रिजेक्ट केले आणि त्याचे पैसे त्यांना परत दिले आणि 60,000 शेअर हे प्रोराटाप्रमाणे वाटायला सांगितले. म्हणजे याचा रेशो काय येईल 6:5. बघा 60,000 अधिक 5 50,000. म्हणजे एका व्यक्तीने जर 6 शेअरचे ॲप्लिकेशन केलं असेल तर त्याला किती 5 शेअर दिलेला आहे. तर आपण त्यानंतर 2 नंबरची एंट्री लिहिली. इथं एंट्री तर लिहिली. आता अमाऊंट बी टाकणे आवश्यक आहे. तर सर्वात पहिले तर जी शेअर ॲप्लिकेशनची जेवढी रक्कम आली होती तेवढी इथं लिहून घेऊ आपण. 1,30,000. शेअर कॅपिटलला किती तब्दील करू जेवढे इश्यूड केले होते तेवढेच. इश्यूड किती केले आहे आपण 50,000 म्हणजे 50,000 गुणिले 2 बरोबर किती होईल 1,00,000. रिजेक्टेड किती केले बघा इथं रिजेक्टेड 5,000 शेअर केले. ॲप्लिकेशनसोबत 2 रुपये होते म्हणून 10,000 येतात. म्हणून मी रिजेक्टेड हे किती एंट्री घेतो 10,000. आणि जी एक्सिस रक्कम असेल ती कुठं अलॉटमेंटला तब्दील केली जाते. एक्सिस किती होती मग 10,000 शेअर गुणिले 2 बरोबर 20,000. झाले हे 1,30,000. नॅरेनेशन काय येईल बिईंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर येईल 5,000 शेअर वेअर रिजेक्टेड अँड एक्सेस अमाऊंट 10,000 शेअर ट्रान्सफर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. असं नॅरेनेशन लिहू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर आपण अलॉटमेंटची एंट्री करू. अलॉटमेंटची इथं डिस्काउंट वाईज आहे म्हणून त्याची एंट्रीसुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीने होईल. जे प्रीमियमची एंट्री होती त्याची उलट ही अलॉटमेंटची एंट्री होते. तर ती एंट्री अशी होईल बघा शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इश्यू ऑन डिस्काउंट शेअर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. याप्रमाणे त्यांची इव्हेंट आहे. हे मागचा जो एक्झाम्पल घेतला होता ना प्रीमियम त्याची अपोजिट ही आहे. प्रीमियमची एंट्री काय आली होती याची उलटी आली होती. सपोज शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. इथं याची अपोजिट ही प्रीमियमची एंट्री असते. आता त्यामध्ये आपण किंमतसुद्धा टाकू. ठीक आहे. किती येईल तर अलॉटमेंटसोबत किती दिलेलं होतं अलॉटमेंटसोबत 3.50 आहे आणि 50,000 शेअर्स आहे. तर किती येईल ते आपण बघू. 3.50 गुणिले 50,000 बघा किती होतात. कॅल्क्युलेशन तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा. मी पुस्तकमध्ये बघतो किती आहे. तर ते होते 2,25,000. ठीक आहे. 2,25,000. त्यापैकी 1 रुपये हे डिस्काउंटचे होते. ठीक आहे. म्हणून 50,000चे 1 रुपयेप्रमाणे इथं घेतो मी 50,000 येईल आणि बाकीचे 1,75,000. इथं समजलं नसेल तर एक वेळा अजून सांगतो मी. हे 3.50 आहे ना यामध्ये 1 रुपये हे डिस्काउंटचे आहे. म्हणजे 2.50 हे कशाचे आहे अलॉटमेंटचे आणि 1 रुपये कशाचे आहे डिस्काउंटचे. म्हणून असं दोघांची टोटल किती होते ती होते 2,25,000. नॅरेनेशन काय बिईंग कॉल्स ऑन अलॉटमेंट मनी 50,000 शेअर ॲट द ₹3.50 पर शेअर्स. असं आपण त्याचं नॅरेनेशन लिहू शकतो.
ठीक आहे. त्यानंतर पैसे येईल, हे पुढची एंट्री होईल. पैसे येण्याच्या वेळेला एंट्री सेम असते. बँक अकाउंट डेबिट टू अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. अलॉटमेंटचे पैसे किती होते? 1,75,000. इथं बघा 1,75,000 आहे. त्यापैकी आपण इथं वर्गीकरण केलं आहे बघा. 1,75,000 अलॉटमेंटचे, त्यामधून आपण 2 नंबरची एंट्रीमध्ये जी एक्सिस अमाऊंट होती ते अलॉटमेंटला तब्दील केली होती. तर ती यामधून काय करू, मायनस 20,000 हे मायनस केले. राहिले किती? 1,55,000. ठीक आहे. आणि त्यानंतर श्रीधरचं एक ॲडजस्टमेंट आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे 250 शेअर वेअर अलॉटेड टू श्रीधर हू फेल्ड पे टू द अलॉटमेंट अँड कॉल मनी. श्रीधरनं 250 शेअर धारण केले होते की ज्यांनी अलॉटमेंट आणि कॉल मनीचे पैसे भरले नाही. तर इथं बघा श्रीधरनं किती 250 शेअर धारण केले होते आणि अलॉटमेंटसोबत किती बोलवले आहे आपण इथं बघू. अलॉटमेंटची आहे 3 रुपये 50 गुणिला 350 कधी आपण केले तर इथे होते 875. ठीक आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की हा प्रोराटाप्रमाणे एक्झाम्पल आहे. जर श्रीधरला 250 शेअर धारण असेल त्याच्याकडे, तर त्याने प्रत्यक्ष ॲप्लिकेशन किती केलं असेल. तर त्यासाठी प्रोराटा बघायचा आपल्याला. प्रोराटा असा होता की कंपनींना 50,000 शेअर इश्यूड केले होते आणि कंपनीचा प्रोराटा आहे 60 प्रमाणे, म्हणजे रेशो किती होता 6:5. तर आपण इथं करू गुणिला 6/5. तर इथं येते 300. त्याने 300 शेअरचे ॲप्लिकेशन केलं असेल तेव्हा त्याला 250 शेअर हे कंपनीने काय केलेलं आहे, अलॉटमेंट केलेलं आहे. तर 50 शेअर काय आहे, 50 शेअरचं त्याने ॲप्लिकेशनची रक्कम काय ही अतिरिक्त पाठवली असेल. म्हणून इथं आहे ॲप्लिकेशन 50 शेअर, ॲप्लिकेशनसोबत होते 2 रुपये, इथं म्हणून आहे 100 रुपये. तर हे 100 रुपये हे इथं घेतो मी. ठीक आहे. आणि हे लेस केल्यावर 875वर किती होते 775. म्हणून 1,55,000मधून 775 मायनस केले तर राहते 1,54,225 एवढे पैसे इथं येईल. ठीक आहे. 1,54,225. त्या अलॉटमेंटची झाली. त्याच्यानंतर आपण पुढची एंट्री घेऊ ही फर्स्ट अँड फायनल कॉलची. फर्स्ट कॉल जेव्हा कॉल्स इन करेल तेव्हा एंट्री आहे. बघून पुढचं काय आपण फर्स्ट अँड फायनल कॉल. ठीक आहे. तर एंट्री होईल फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. किती 50,000 गुणिला त्याची रक्कम किती दिली आहे 3 रुपये 50 पैसे. $50,000 गुणिला 3.50 तर याची रक्कम होईल. कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा. 1,75,000 होती. 1,75,000 1,75,000. नॅरेशन काय बीइंग कॉल्स ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल 50,000 शेअर ॲट द ₹3.50 इच. ठीक आहे. त्यानंतर हे पैसे येईल त्याची एंट्री होईल 7 नंबर बँक अकाउंट डेबिट. पैसे कशाचे येणार आहे फर्स्ट अँड फायनल कॉल
अकाउंट क्रेडिट. बघा किती पैसे यायला पाहिजे होते, 1,00,000 हे फर्स्ट अँड फायनल कॉल. 1,75,000 यायला पाहिजे होते नियमाप्रमाणे जर आपण कधी बघितलं तर. पण इथं 2 व्यक्ती असे आहे की ज्यांनी फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे हे दिलेले नाही आहे. तर पहिला आहे तो श्रीधर की ज्याने 250 शेअर धारण केले होते आणि दुसरा आहे श्रीकांत. तर या दोघांची रक्कम आपण कॅल्क्युलेट करू. पहिले श्रीधरची करू. श्रीधर यांनी किती 250 शेअर धारण केले होते आणि त्यांनी फर्स्ट अँड फायनल कॉलचे 303 रुपये 50 पैसेप्रमाणे पैसे दिलेले. आणि दुसरा कोण आहे श्रीधर नंतर श्रीकांत. श्रीकांत यांनी 500 शेअर धारण केले होते आणि यांनीसुद्धा ती रक्कम भरली नाही 3 रुपये 50 पैसेप्रमाणे. तर ह्या दोघांची करू. 250 गुणिला 3.50 तर ती अमाऊंट होते 875 आणि 500 गुणिला 3.50 होते ती 1750. या दोघं ह्या 1,75,000मधून मायनस केलं तर ती तुमची शेवटची टोटल राहते किंवा 1,72,375. 1,72,375. तर ही एवढी नोंदी इथं येईल. 1,72,375. 1,72,375. नॅरेनेशन काय होईल. बीइंग शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अमाऊंट रिसिव्ड एक्झेम्प्ट मिस्टर श्रीधर आणि मिस्टर श्रीकांत शेअर अमाऊंट. ठीक आहे. हे दोघं सोडून, कारण की दोघांनी काय केलेले आहे पैसे भरलेले नाही. आणि शेवटची एंट्री एक होईल कॉल्स इन एरियर्सची की जे पैसे आलेले नाही. तर ती 8 नंबरची एंट्री घेतो मी. कॉल्स इन अरियर्स म्हणजे थकीत. कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट. कशाचे पैसे नाही आले आपल्याकडे, अलॉटमेंटचे बी आले नव्हते. अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट इंटू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट. आता फर्स्ट अँड याचे किती आले दोघांचे कधी आपण हे फर्स्ट अँड फायनल 875 अधिकच 1,750. तर या दोघांची टोटल किती होईल 2,625. 2,625. आणि अलॉटमेंटची किती रक्कम ना आली होती 775. या दोघांची कधी टोटल केली तर ती येते 3,400. 3,400 काय कंपनीकडे पैसे आलेले. तर ते कुठं तब्दील केलेले कॉल्स इन एरियर्सला अकाउंट. नॅरेनेशन असं लिहू शकतो. बीइंग कॉल्स इन अरियर्स अलॉटमेंट अँड फर्स्ट अँड फायनल कॉल अमाऊंट ट्रान्सफर टू कॉल्स इन एरियर्स अकाउंट. ठीक आहे. तर बाकी पुढच्या पिरियडला घेऊ. ठीक आहे. थँक्यू.